कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी कॉलेजच्या वेळेत लॉजवर जात होती. पण 23 सप्टेंबरच्या रात्री असं काही घडलं की त्याने सगळेच हादरले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या एका कोपऱ्यात जुन्या बाजाराजवळ असलेलं जुगनू लॉज, या लॉजच्या भिंतींनी अनेक गुप्त भेटी आणि दबक्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. मंगळवारच्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबर 2025ची संध्याकाळ नेहमीप्रमाणे अधिक शांत होती. बाहेर पाऊस नुकताच थांबलेला होता आणि हवेत गारवा होता. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लॉजच्या रिसेप्शनवर तरुण आणि तरुणी आले. ऋतुजा, नाव बदललेले आहे. हिच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती, पण डोळ्यात एक चमक होती. जणू ती एका महत्त्वाच्या भेटीसाठी तयार झाली होती. तिच्यासोबत सोनू राजपूत, नाव बदललेलं आहे. हा 21 वर्षाचा तरुण होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तणाव स्पष्ट होता, पण तो हसून तो तणाव लपवण्याचा प्रयत्न करत होता. रिसेप्शनवरील कर्मचाऱ्याने ओळखपत्राची मागणी केली. ऋतुजाने पटकन पर्समधून एक आधार कार्ड काढून दिले. त्यावर नाव होते वेड्यास आणि पत्ता खामगावच्या बाहेरचा होता. सोनूने आपले ओळखपत्र दिले. कर्मचाऱ्याने नोंदी केल्या आणि रूम नंबर 203ची किल्ली त्यांच्या हातात दिली. ही नोंदणीची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती. ती इतकी नैसर्गिक होती की त्यांच्या जुन्या भेटींचे रहस्य याच बनावट आधार कार्डच्या मागे लपलेले होते. लॉजमध्ये दोघे हसून खेळून गेले, पण त्यांच्या हसण्यामागे दडलेला भविष्यकाळ किती भयानक असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. ऋतुजा आणि सोनू दोघेही गाव साखरखेडा सिंदखेडा तालुक्याचे होते, पण त्यांची खरी ओळख खामगावमध्ये वाढली. ऋतुजा इंजिनिअरिंगच्या 2य वर्षात होती. ती अत्यंत हुशार, अभ्यासू आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळमळीने शिक्षण घेत होती. खामगावात ती एकटीच राहत होती. पहिल्या वर्षात तिने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या आयुष्यात सोनू आला. तो तिच्याच गावचा असल्याने दोघात पटकन मैत्री झाली. सोनू एक शांत पण आतून हळव्या स्वभावाचा तरुण. ऋतुजाला अभ्यासाच्या धावपळीत एक आधार, एक परिचयाचा सोबती हवा होता आणि सोनूने ती जागा भरून काढली. लवकरच ही मैत्री प्रेमात बदलली. सोनू तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि ऋतुजाला तो आवडत होता. तिने त्याला प्रेमाने साथ दिली. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. प्रेम आता केवळ भावनांपुरता मर्यादित राहिले नव्हते, ते एका वेगळ्या वळणावर आले होते. सोनूने एकांतात भेटण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला नकार देणारी ऋतुजा अखेरीस तयार झाली. त्यांची पहिली भेट जुगनू लॉजवर झाली. त्या भेटीने दोघांच्याही आयुष्यात एक नवीन पहाट आली. पण या भेटींची गोडी लागल्याने आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठी ऋतुजाने बनावट आधार कार्ड तयार केले. जुगनू लॉज हा त्यांच्या प्रेमाचा गुप्त अड्डा बनला होता. ऋतुजाने 2य वर्षातही विशेष प्रावीण्य मिळवले. आई वडील आनंदात होते. बेटा, आता शेवटचे वर्ष, मन लावून अभ्यास कर. नोकरी लागली की तुझे लग्न करून टाकू, असे तिचे आई वडील तिला बोलत होते. ऋतुजा त्यांच्या होमध्ये हो मिसळत होती, पण तिच्या मनात सोनूचे स्थान पक्के झाले होते. सोनू आणि ऋतुजाच्या प्रेमाला जवळपास 1.5 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांचे नाते एक गंभीर वळण घेत असताना ऋतुजाचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष सुरू झाले. करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने ती अधिक गंभीर झाली. कॉलेजमध्ये तिचा संपर्क अनेक नवीन तरुणांशी वाढला. काही दिवसांपूर्वी सोनूने ऋतुजाला कॉलेजच्या गेटजवळ एका तरुणासोबत हसून बोलताना पाहिले. सोनूच्या मनात एक तीव्र संशयाचे बीज पेरले गेले. त्याला वाटले की ऋतुजा त्याला सोडून दुसऱ्याच्या प्रेमात पडत आहे. आजपर्यंत माझ्याशी चांगली वागणारी ऋतुजा आता मला धोका देत आहे, या विचाराने त्याला ग्रासले. त्याच्या डोक्यावर एक अज्ञाताचे भूत संचार करू लागले. सोनू आता ऋतुजाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला होता. तो तिला बोलताना सारखा संशय व्यक्त करत होता. ऋतुजा मात्र हे सगळं हसण्यावर नेत होती, पण सोनूच्या प्रश्नांना ती नेमकी उत्तरं देऊ शकत नव्हती. तिचं ते हसणं सोनूच्या मनातील वेदना अधिक वाढवत होते. 23 सप्टेंबर 2025 मंगळवारचा दिवस होता. सोनूच्या डोक्यात संतापाचा कळस झाला होता. त्याने ऋतुजाला आजच भेटायला बोलवले. आज सगळं क्लिअर करूया, असं तो म्हणाला. सायंकाळी 5 वाजता कॉलेजचा शेवटचा तास झाल्यावर ऋतुजा 6:30च्या सुमारास जुगनू लॉजवर पोहोचली. रूम नंबर 203. दोघे आत गेले. सुरुवातीला शांतता होती, पण 7 वाजल्यानंतर रूममध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. ऋतुजा म्हणाली, मी एवढी सारी तयारी करून आले, माझी ओळख लपवून आले, तुझ्यासाठी सगळं सोडून आले, आणि तुझ्या मनात काय सुरू आहे? तू माझ्या चारित्र्यावर संशय का घेत आहेस? सोनू संतापाने म्हणाला, गेल्या 6 महिन्यांपासून मी बघतोय तू त्या कॉलेजमधील मुलांशी काय बोलत असतेस. तू मला धोका देत आहे असं मला वाटत आहे. सोनूच्या अशा बोलण्याने ऋतुजा संतापली. ती म्हणाली, सोनू, तू माझ्या अभ्यासाकडे, माझ्या स्वप्नांकडे बघत नाहीस. तू फक्त माझ्यावर संशय घेतोयस. मी तुझ्यावर प्रेम केलं, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी आता हे संबंध तोडणार आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून संशय आणि आजच्या भेटीमागचा हेतू सोनूच्या डोक्यात पक्का होता. संबंध तोडणार, तू मला सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात जाणार, या विचाराने तो बेभान झाला. सोनूच्या मनात असलेले भूत अखेरीस डोक्यावर चढले. भांडण इतके विकोपाला गेले की संतापलेल्या सोनूने ऋतुजाला खाली पाडले. त्याने सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ऋतुजा वाचवा वाचवा म्हणून ओरडली, पण तिचा आवाज बाहेरच्या पावसाळी वातावरणात आणि लॉजच्या शांततेत विरून गेला. तिने शेवटचा श्वास घेतला आणि त्यासोबतच वडिलांचे स्वप्न धुळीस मिळाले. ऋतुजाला मारल्यानंतर सोनू शुद्धीवर आला. त्याला भयंकर पश्चाताप झाला. मी हे काय केलं? माझ्या संशयाने मी माझं प्रेमच संपवलं. त्याला हे सत्य सहन झालं नाही. ज्या प्रेयसीला त्याने जीव लावला तिचा जीव घेऊन आता जगायचं नाही हे त्याने ठरवलं. त्याच ठिकाणी त्याच रूममध्ये त्यानेही त्याची जीवनयात्रा संपवली. रात्री 10 वाजता लॉजमध्ये शांतता झाल्यावर कर्मचाऱ्यांना रूम नंबर 203 मध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा आतले भयानक दृश्य पाहून ते हादरले. लॉज चालकाने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. नोंदी तपासल्या. बनावट आधार कार्ड, रक्ताचे थारोळे आणि 2 मृतदेह. ज्या लॉजमध्ये दोघेही हसत खेळत गेले होते त्याच लॉजमधून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बनावट आधार कार्ड आणि गुप्त भेटींच्या आधारावर सुरू झालेल्या प्रेम संबंधांमध्ये सोनूच्या वाढत्या संशयाने कटुता आणली. 23 सप्टेंबर 2025 रोजी जुगनू लॉजमध्ये या संशयावरून झालेल्या तीव्र भांडणाने हिंसक रूप घेतले. सोनू संतापाच्या भरात नको ते करून बसला आणि नंतर पश्चातापाने तो स्वतःही संपला. मनातील भावना बोलून दाखवल्यावरही सोनूच्या डोक्यात असलेल्या संशयामुळे दोघांची ही भेट शेवटची ठरली आणि एका उज्ज्वल भविष्याची राख झाली. या अशा घटनांमुळे एकच सांगूशी वाटतं, पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवा. त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलांना, तणावाला आणि मित्रांना समजून घ्या, कारण संवादातून अनेक अनर्थ टळू शकतात. ऋतुजा हुशार होती आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने शहरात येऊन शिक्षण घेतलं. मात्र ती शहरात काय करते, तिच्या मानसिक गरजा काय आहेत याकडे पालकांचे सूक्ष्म लक्ष नव्हते. केवळ चांगले मार्क आणणे म्हणजे सर्व काही सुरळीत आहे असे मानणे धोकादायक आहे. जर ऋतुजा आणि तिच्या पालकांमध्ये मनमोकळा संवाद असता तर कदाचित तिने आपल्या प्रेमसंबंधातील गुंतागुंत किंवा सोनूच्या संशय स्वभावाबद्दल बोलले असते. संवादाच्या अभावी तरुण तरुणी गुप्त आणि धोकादायक मार्ग निवडतात. पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकेच त्यांच्या व्यक्तिगत आणि भावनिक आयुष्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पालकांनी मित्र बनून मुलांशी बोलावे. सोनूच्या मनात ऋतुजाविषयी निर्माण झालेला संशय हा या घटनेचा मूळ कारण ठरला. सोनूने वस्तुस्थिती तपासण्याऐवजी किंवा संवाद साधण्याऐवजी केवळ आपल्या मनातील असुरक्षिततेवर आधारित गैरसमज वाढवत नेला. सोनूच्या मनात ऋतुजा केवळ माझीच आहे हा मालकी हक्काचा विचार वाढला. प्रेम म्हणजे बंधन नाही तर विश्वास आणि स्वातंत्र्य आहे. जेव्हा प्रेम नियंत्रण आणि पॉझिटिव्हनेसमध्ये बदलते तेव्हा ते विनाशकारी ठरते. प्रेम संबंधांमध्ये विश्वास आणि भावनिक स्थैर्य अत्यंत आवश्यक आहे. संशयाने ग्रासलेले प्रेम केवळ दुःख आणि विनाश घेऊन येते. लॉजमध्ये भेटणे, बनावट आधार कार्ड वापरणे या सगळ्या गोष्टी दर्शवतात की दोघांनाही त्यांचे संबंध लपवण्याची गरज वाटत होती. रागाच्या भरात एका क्षणात सोनूने जो निर्णय घेतला त्यामुळे दोघांचे जीवन संपले. क्षणाचा संताप हा किती भयानक आणि अपरिवर्तनीय असू शकतो याचा हा मोठा धडा आहे. आयुष्यातील मोठे निर्णय आणि संतापलेला क्षण हातातून जाण्यापूर्वी थांबणे, विचार करणे आणि मदत घेणे आवश्यक आहे. कोणताही प्रश्न जीव देण्यापेक्षा किंवा जीव घेण्यापेक्षा मोठा नसतो. ऋतुजा हुशार असूनही तिच्या अभ्यासाच्या मार्गात तिचे प्रेमसंबंध अडथळा ठरले. तिचे चांगले शिक्षण आणि वडिलांचे स्वप्न एका अविश्वसनीय आणि हिंसक नात्यामुळे क्षणात मातीमोल झाले. प्रेम, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात संतुलन राखणे गरजेचे आहे. आपले ध्येय आणि स्वप्ने इतक्या सहजपणे भावनिक गुंतागुंतीच्या बळी पडू नयेत. ही घटना एक दुर्दैवी सामाजिक आरसा आहे. यातून स्पष्ट होते की केवळ भौतिक यश पुरेसे नाही तर भावनिक शिक्षण, मानसिक आरोग्य आणि निकोप सामाजिक संवाद आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबात आणि समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा संशयाचा आणि रागाचा अंत कोणाचंही आयुष्य हिरावून घेणार नाही.